महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन जड जीवा तुका मने गुण चंदनाचे अंगी तैसे जगी तुम्ही संत जन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची हेची व दुसरी चरण श्री गुरुची ते नमस्कारून आता मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रिये बुद्धिमता भ्रष्टम वातात्मज मानुरुत मुख्यम श्रीराम दूतम शरणं प्रपद्ये वसुदेवम सतम देव कौसचानरवंदं देवकी प्रमंदं कृष्ण वंदे जगद्गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. कीर्तनाला सुरुवात करायच्या अगोदर थोर माता पित्यांच्या व साधू संतांच्या पायावरती डोकं टेकवतो आणि मग सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या 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 संतांच्या चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह विश्वासनगर हाडको परिसर या ठिकाणी तुकोबरा विजय निमित्त अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि त्या निमित्ताने ज्योतिताई धनाडे यांच्या मुखातून अमृतवाणीतून भागवत कथा चालू आहे. गेले 30 वर्ष झालं हा सप्ताह चालू. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा नाही असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला अभंग देहुनिवास श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातील संतप्र प्रकरणातील कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आहे. विठ्ठल या अभंगात जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात? तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा
त्या तुकोबऱ्याने सांगावं, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण. जगद्गुरु तुकोबराय कोण होते? कृता त्रेता द्वापर आणि कलियुग चालू आहे. चहुयुगाचा भक्त नामा वा कीर्तनी. जगद्गुरु तुकोबराय हे राहिलेले नामदेवाचे अवतार आहेत. जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात? तुम्ही संत माय बाप. संतांनी तिघांना जागा केलेला, एक भक्ताला, एक देवाला आणि संताला. संताला काय म्हणतात तुकोबराय? तुम्ही संत माय बाप. तुम्ही कोण? सर्व संतांना उपदेश केला जगद्गुरु तुकोबरायने. त्या तुकोबराय काय म्हणतात? तुम्ही संत माय बाप, कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन जड जीवा. या भूतलावर पाप ओढलं महाराज, पाप. देवाने अवतार घेतला नवे नवे, तर संतांनी सुद्धा अवतार घेतला. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत. ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येईल त्या त्यावेळेस देव स्वतः येत असतो आणि संतांना सुद्धा पाठवत असतो. तुमच्या आमच्या सर्वसामान्य जडजीवांचा उद्धार होण्याकरता जगद्गुरु तुकोबाने अवतार घेतलेला आहे आणि सांगितलेला, तुम्ही काय करा? संतांना शरण जावा. संतांना का बर? आपण जर कोर्टात जर केस लढवून गेलो, कोर्टात जजची आपली ओळख असते का? नसती. वकील सांगतो हा वादी आहे आणि हा प्रतिवादी आहे. तसं जज वकील जसं काम करतो तसं माझे संत तुकोबराय काय म्हणतात? देवाची जर भेट घ्यायची असेल तुम्हाला काय व्हावं लागल? संताला शरण जा. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. ऐसे वेद देती ग्वाही संताविन प्राप्ती नाही. संतांशिवाय देवाची भेट होणार नाही. मग तुम्ही संत माय बाप, कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. जड जीव म्हणजे काय? संसारामध्ये अडकलेला जीव आहे. बायको लेकरं प्रपंच गाडा बंगला जुमला गाडी सगळं सगळं ते कमी देवाला विसरून गेलेला आहे. सिद्धी लावी पिशे तया कोण पुशे. सिद्धी लावी पिशे तया कोण पुशे. एका म्हातारीने काय केलं माहिती का? देव धर्म नाही, दान धर्म नाही, पट्टी नाही, सप्ताह नाही, दिंडी नाही, काय नाही काय नाही काय नाही, पैसाच पैसा कमवू लागली. महाराज लक्ष द्या, परमार्थ नाही केलं काय होते सांगतो ऐका. तिने काय केलं? मुलांना शिकवलं, मोठी केली पोरं. एक अमेरिकेला, एक लंडनला. देवा धर्माचा तर पताच नाही. 100 म्हशी, 100 गाई, 100 एकर जमीन, वाडा बंगला जुमला, माणसं आता खाली. पैशाला कमीच नाव. सारखं म्हातारी रोज पैसेच मोजायचे, खट 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 खट. आता कलियुगात काय झालं माहिती का? ती मशीन आली पैसे मोजायची. ती मशीन आज 100 नोटाच बंडल घेतला त्या मशीन मध्ये घातला, खट 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 नोटा खाली आला. त्या ते काय झालं? महात्मा गांधी उलट म्हणजे उलटी नोट जाते. त्या मशीन बरोबर ती नोट बाजूला काढली. पैसाच पैसा, पैसाच पैसा. एक अमेरिकेला, एक लंडनला. महाराज तुम्हाला सांगतो, इतकं संपत्ती कमवून सुद्धा दान धर्म नाही केल्यावर काय होतं हे सांगतो ऐका. म्हातारी मरण पावली. लंडनला एक होता, एक अमेरिकेला होता. म्हातारी गेल्या इकडे गचकल्या, लवकर ये म्हणले. ते म्हणले आम्ही मोबाईल बघतो, म्हातारी तिकडे पिटून टाका म्हणले. मी पैशाच्या पुढे कळतंय कुणाला काय? अजिबात कळत नाही महाराज. मोबाईल बघितलं, म्हातारी पिटूली. तिसऱ्या दिवशी पोरगा आलं अमेरिकेहून, थोरलं पोरग. कसं झालं काय? लय आवड झालं म्हणला. आता काय करू म्हणलं? आपण म्हातारी काशीला नेऊ म्हणलं. कुठं? काशीला. देवधर्म दान धर्म नाही केल्यावर काय होते सांगतो ऐका. काशीला नेऊ म्हटल्यावर स्कॉर्पिओ गाडी केली. म्हातारीची ती असते आली तिसऱ्या दिवशी नीट काशीला. कोण? म्हातारी. पैसे दान धर्म नाही केलं काय होते सांगतो ऐका. चिंतन जर बारीक ऐकलं तर कळलं, तर काय कळणार नाही. आणि मग म्हातारी त्या डब्यात पॅक केली, पितळच्या पॅकेट भरली, नीट काशीला. मग त्याने काशीला जावं का? मित्राच्या घरी मुक्काम केला महाराज. डायरेक्ट काशीला गेला, मित्राच्या घरी मुक्काम केला. मित्रापाशी पिशवी दिली आणि ठेवा लावली आतमध्ये. त्या पिशवीत होती म्हातारी पितळ्या डब्यात. ह्याला काय माहित आहे? मग त्या मित्राने काय केलं? त्यांच्या पत्नीजवळ ती पिशवी दिली आतमध्ये घरात. मग त्या पत्नीने काय केलं? त्यांच्या ती पिशवी बघितली उडून. तर काय काय माता म्हणून कसं असतंय? कुठला पाहुणा पिशवी उचकाय, त्याच्यात काय आहे काय नाही, पैसे आहेत का, सोनं आहे का, नाणं आहे का, काय आहे का, पिशवी उचकाय सवय असते. मग ती पिशवी उडून बघितली. त्या काय केलं? त्यांच्या पत्नीने काय केलं? मित्राच्या
पिशवी उडून बघितल्यावर तिथं डबा होता. डबा उडून बघितला, त्यात होते हाड म्हातारीची. असला कुठं मित्र असते का म्हणली आमच्या दोस्ताला. तिने काय केलं, ती डबा घेतला, नालीत ओतला. कुठं ध्यान देऊन ऐका. म्हातारी कॅशला गेली ना, पण नाली गेली. पुन्हा टोपण लावलं, पॅक केलं, पिशवी पॅक केली, निघाले. येतो मित्रा, सकाळी मुक्काम झाला, उजलं, नाश्ता केला आणि निघाला काशीला. महाराज काशीला गेलो, त्या ब्राह्मणाला बोललो, म्हणले म्हातारी आणले, असं असं करायचं आहे. घेतलं त्यानं सगळं, म्हणलं कुठं आहे म्हातारी, काढा बाहेर म्हणले. त्याने चैन उघडली, डावा उघडून म्हातारी काय, अरे बाप, आली होती कडे, कसं काय झाले ग. पुन्हा माघारी. तो लंडन आलं धाकट, थोरला अमेरिकेला होतं धाकट, लंडनला होतं, आलं माघारी. दादा कसं कसं झालं म्हातारीचं, काय लय आवड झालं मला, का गेली नाही मला म्हातारी काशीला. मग धाकट काय मला, असं करू मला, एखादा तुकडा आहे का बघू मला, तुकडा. मशानात गेले, एक तुकडा सापडला महाराज त्या म्हातारीचा. प्लॅस्टिकच्या डबीत पॅक केली म्हातारी, आधी घाला, सापडली गड्या मुली म्हातारी, काय घास आता तर होईल म्हणले काशी त्या म्हातारी. महाराज तुम्हाला खोटं सांगत नाही, पॅक केली, पुन्हा दुसरी गाडी काढली, पुन्हा फॉर्च्युनर. कुठं काशीला भाऊ निघाले, जावा 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 म्हणजे कळले का, भावाच्या बायका. जावा जावा हा शब्द का आलाय का, लक्षात घ्या. जावा जावा म्हणजे आपला आपला प्रपंच बघा जावा. जावा जावा ह्याचा अर्थ काय, आपला आपला प्रपंच बघा जावा. आणि ननंद हा शब्द का आला म्हणतात, ननंद स्वतःही नांदत नाही आणि भाऊजाईला नांदू देत नाही. तिचं नाव ननंद. न नांदणे म्हणजे, ननंद म्हणजे स्वतःही नांदत नाही आणि भाऊजाईला नांदू देत नाही, तिचं नाव ननंद. आणि दीर सारखं फिर 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 गिरगिरी त्या भाऊजाईला पळू होते, तिचं नाव दीर. सासू सुनाला सारखं ठुसफुस 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 ठुसफुस. सासूरवास होता पहिला, मग आता नाही, आता सुनवास आहे. सासूरवास नाही आता सुनवास आहे. सुनानं सांगत तिचं ऐकावं लागतं सासूला. आता खरं आहे खोट आहे. हा, पहिली आई काय सांगायची माहिती आहे का माऊली, पहिली 15 वर्षाखाली, हा बाग म्हणले तुला पाठवलंय नांद्याला, त्या पाहुण्याची तक्रार तुला आली आणि तू आहे मी आहे म्हणली. काय म्हणली, तू आणि मी आहे, तक्रार येतं का म्हणे, काम काळजीपूर्वक करायचं, तुला तिथं नांद्याला पाठवलेलं आहे व्यवस्थित. पण आजची आई नाही तशी महाराज म्हणलं. आजची आई काय म्हणते माहितीये मुलीला, हा बघ 2-3 महिने बघ, पाहुण्यात तिथला अंदाज घे मुली, तिथला चाका चोळा घे, कशी आहे ती, काय आहे ती, माणसं कशी आहे ती, कडक आहे ती का साधी आहे ती, बघ म्हणले, अंदाज घे म्हणले. नाही तर पाहुण्याला काय करू आपण, इकडे बोलू म्हणले. कुठं घर जावं, टपरी, त्याला टपरी टाकून देऊ मुली पानाची, नाहीतर बटेने शेती करून देऊ मुली आपण त्या, कुणाला जावायला. म्हणून आता सासूला बोलता येत नाही, गपचूप. सासू काय करते, चूप, एक शब्द बोलत नाही. मग सुनवास, सासूरवास आणि सुनवास. सांगायचा मुद्दा काय, जावा जावा बसल्या गाडीमध्ये निघाली काशीला. महाराज नीट गेली काशीला. कसं असतंय, जिथं पैसा जास्त असते का, माणसं बोलत नाहीत एकमेकाला. खेडेगावात बघा तुम्ही वातावरण वेगळं असते. सासू सासरा दीर भाऊजाई सगळं लेकरं बाळ मिळून सगळं आनंदाने खाऊन पिऊन मस्त मजेत असते ते खेडेगावातलं वातावरण. जिथं पैसा बोलत नाही, माणसं बधीर असते, बधीर डोक्यात कायच बोलत नाही एकमेकाला. ती पैसे अमेरिकेला ही लंडनला म्हणजे काय कमी काय कळाले. भाऊ भाऊसली पुढं ती म्हातारी आपली टोपी प्लॅस्टिकची आणि जावा जावा मागं बसल्या. नेती गाडी कुठं काशीला. म्हातारी किती नेल्यानंतर काय झालं मला सांगू का तुम्हाला. तिथं नेल्यानंतर गेलं बामणाला बोलून, करा म्हणले पूजा. म्हातारी सापडली म्हणले, करा म्हणले हे सगळं. महाराज सगळं पूजा विधी सगळं उरकलं. महाराज पाणी असं इकडून इकडं वाहत होतं, या बाजूला आणि या बाजूला असं वाहत होतं. भाऊ भाऊ गेले ह्या बाजूला आणि जावा जावा गेले ह्या बाजूला. पाणी इकडून असं इकडे येत होतं. त्या भावाने काय केलं, काशी माय म्हातारीला पदरात घे. प्लॅस्टिक डबी सुली म्हातारी पाण्यात. म्हातारीला पाण्याचा थेंब सुद्धा लागला नाही, प्लॅस्टिक डबे असल्यामुळं. स्पर्श सुद्धा झाला नाही. मला देव धर्म दान धर्म नाही केलं, काय होते सांगा लक्षात घ्या. पाण्याचा स्पर्श झाला, प्लॅस्टिक डब्यात म्हातारी पॅक. तिकडून म्हातारी निघाली अशी पाणी लाटाने खालीवरी करत ह्या जावा जावाकडे आली. डबी प्लॅस्टिकची पाण्यात का बुडती का ती का पाण्यात बुडत नाही. म्हातारी बुडली नाही. नी तिकडे आली, निमे वाटत आली होती महिला मंडळ आपण करलो तिकडे. आणि ती डबी हळूच काय झाली, ह्या जावा जावा पशी आली. त्या प्लॅस्टिकच्या डबीला त्या जावा जावा धरलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. काशी मायने काय दिले की माय म्हणली, घे डबी तुमचं. काशी मायने दोन्ही हात जोडले, दोघी जावा जावा. काय तर प्रसाद आहे बाबा म्हणली. ती म्हातारी घेतली, कमरेला खवली. कुठं
म्हातारी नीट. मग जेवण वगैरे येऊन केलं सगळं. म्हातारी काशीत गेली ना महाराज, नीट माघारी घालला. माघारी गावाकडे आल्यानंतर महिला मंडळ कसं असते, सव असते. कुठल्या देवस्थानाला गेलं का आपण, समजा स्वामी समर्थला गेलो, फोटो आणायचा स्वामी समर्थचा. इकडं पंढरपूरला गेली पांडुरंगाचा फोटो आणायचा. नाद असते बरं का, माता म्हणून लय आनंद असते. देवावर इतके देव असते काय विचारू नका. मी बघितलं तुला परत परवा, मला म्हणले देवघरचं माप घ्यायचं महाराज म्हणले. ढिगारा टोपलं भरतं देव होतं बा, टोपलं भर एक टोपलं भरते बाळा. म्हणलं तासभर तर लागत असं वर म्हणलं पूजा लागते म्हणजे महाराज. आम्ही कुठल्या देवाला गेले सगळे दिवस गोळा करतो. पण जगद्गुरु तुकोबा आहे काय म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. तुम्हाला सांगू का, आपल्या तुळजापूरमध्ये जागृत देवस्थान आहे जगदंबेचा, तुळजाभवानी मातेचं. तुळजाभवानी इतकी साक्षात कडक आहे. जे पंढरपुरात आहे महाराज, आतापर्यंत कुठल्याच कीर्तनकारांना तुम्हाला सांगणं मी सांगतो ऐका, जे पंढरपुरामध्ये आहे ते तुळजापुरात आहे. मी अभ्यास केला बरं का, जे मी लक्षात घ्या काय सांगतो. आई जगदंबेचं इतकं भारी आहे, एक नंबर आहे. मी अभ्यास केला बरं का. आतापर्यंत तुम्हाला कोण सांगणार बी नाही, पुढं यांच्या पुढे सांगणार बी नाही, ह्याच्या मागं ऐकायला तुम्हाला मिळणार नाही. पंढरपुरात जे आहे ते तुळजापुरात लक्ष देऊन ऐका. चंद्रभागेला आंघोळ केली आपण, कशासाठी जातो चंद्रभाग, पाप धुवून जाऊ आंघोळ. आपल्या तुळजापूरमध्ये पापनास तीर्थ आहे का नाही? मग का तिथं का तुळजापूरच्या लोकांनी त्या तीर्थक्षेत्राला लक्ष दिलं नाही. कुठल्या पापनाश, ती गली नाव वगैरे पापनाश. ते कसं म्हणतो हाडको, तिकडे सगळे हाडकं होती. कुठं म्हणून हाडको नाव पडलेलं आहे, हाडको. आणि तिकडं पापनाशी. आणि पाठीमागं आई जगदंबेच्या मंदिराच्या पाठीमागे 2 कुंड आहेत, एक चंद्रकुंड आणि एक सूर्यकुंड आहेत का नाही? हा, पांडुरंगाचं लक्षात घ्या. तिथं पाप धुतलं, इथं का धुत नाही, इथं स्वतः धुतलं जातं. आपणच तिथं आंघोळ करावं. आता कल्लोळ, जगदंबेचं कल्लोळ आहे ना, कल्लोळ शब्द का आला लक्षात घ्या, का आलाय कल्लोळ शब्द? ती काशी माता तिकडून निघालेली आहे. कुठं? जगदंबेच्या दर्शनासाठी. अकराळ विकराळ रूप घेतलं होतं, नदी अशी धो वाहत होती महाराज. त्या एका भक्तानं विनंती केली, आई साधं रूप घे. पुढं पशु प्राणी गाव जंगल आहे. मग तिने असं भुयारातून आले महाराज, जमिनीतून. कल्लोळ शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. तिथे चोराखळी म्हणून गाव आहे बघा, येडशीच्या पुढं. चोराखळी ऐकलं का नाही? तिथे एक तीर्थस्थान आहे. चोराखळी म्हणजे चुरून आले. कोण? गंगा कशा आले? चुरून. चोराखळी खाणं तिथं पाणी आहे. अजून तुम्ही कवा जाऊ, तिथे गेलो तुम्ही गेल्या 4 महिन्याखाली, अजून पाणी. चोराखळीमध्ये तिथं महादेवाचं मंदिर आहे. आणि तिथून सरळ तशी नदी. कल्लोळ ह्या शब्दाचा अर्थ का? सगळी तीर्थ. तुळजापूर कुठं निघालो, आई कुठं निघालो, आम्ही तुळजापूरला निघालो. सगळी तीर्थ गोळा झाली महाराज हळूहळू. त्याचं नाव पडलं कल्लोळ. काय बोललं? गो मुखातून कल्लोळ नाव शब्द पडलं. मग ती कल्लोळ झालं. पांडुरंगाचे अवतार किती? 10. मत्स्य, कच्छ, वराह, वामन, नरसिंह, परशुराम, राम, कृष्ण आणि कलांकी. किती अवतार आहेत? 10. बरोबर. दशावतार मठ आहे का नाही इकडे? दशावतार बारीक लक्ष देत नाही देव तुळजापूरमध्ये. दशावतार आहे का मठ? दशावतार मठ. मग पांडुरंगाचे 10 अवतार तिथे, आई जगदंबेचे 10 अवतार आहेत. बरोबर. तिसरी गोष्ट, महिषासूर नावाचा राक्षस मध्ये आहे. इकडे पुढच्या बाजूला आहे. मध्ये महादेव शंकर आहे आणि इकडे आई जगदंबा आहे. कशामुळे तसं झाले माहिती आहे का? या देवाला आई जगदंबे असं अकराळ विकराळ उदाहरण केली तर पाप वाढलं होतं तुळजापूरमध्ये. महादेव शंकरनं असं आईला हात जोडला. असं आई शांत बस म्हटले, आता बास कर म्हणले. मग तिनं रूप घेतले, तिथं शांत बसली. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नारायणाचा अवतार म्हणजे आई जगदंबा आहे. हात जोडला आणि शांत बसवलं. हाय का नाही मला सांगा? पंढरपुरात जे आहे ते तुळजापूरमध्ये आहे. लक्ष देत नाहीत बारीक. सांगायचा मुद्दा का, आपला विषय काय चालू होता? देवाला कुठल्या गेले की महिला मंडळ काय करते? देव गोळा करायची. मग तसं काय केलं त्यांनी? ती डबी घेतली, नीट घालला म्हातारी. घरी आणल्यानंतर काय झालं? ती म्हातारी घेतली आणि देवावर ठेवली हळूच. महिला मंडळ म्हातारी काय केली? देवावर ठेवली. हात जोडायला सगळे. मी भाऊ म्हणले, दादा चल म्हणले, आता पैसा कमवायचा आपल्याला, त्याचा अमेरिका लंडन चला म्हणले. मग ह्यांना सवासते काय काय लोकाला, कुठल्याही देवाला गेले की देवाच्या पाया पडत. कशाच्या? देवघराच्या. मी भाऊ दोघं आणि असं देवाला हात जोडल्यावर दचकली दोन. अरे बापरे म्हणे, काय म्हातारी की नाही कशी लावून तिथं आली म्हणले. सांगायचा मुद्दा काय? देवधर्म नाही केलं असं होतंय. म्हणून जगद्गुरु तुकोबा आहे काय म्हणतो अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप
संत माया बाप कृपावंत तुम्ही 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 संत माया बाप कृपावंत अवतार तुम्हा दया करण अवतार तुम्हा दया करण तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत अवतार तुम्हा दया करण अवतार तुम्हा दया जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात? तुम्ही संत माया बाप कृपावंत. का बरं म्हटले तुकोबराय? अवतार घेतलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज कोण होते? रामेश्वर विश्वंभर बुवापासून परंपरा आलेले जगद्गुरु तुकोबरायचे. ते तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन जड जीवाय. छत्रपती शिवाजी महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबराच्या कीर्तनामध्ये बसायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना वैराग्य आलं. महाराज नाही म्हणले आता मी उद्यापासून काय करतो म्हणले सप्ताह दिंडी टाळ हिना पकवास चलो पंढरपूर म्हणले शिवाजी महाराज. तुकाराम महाराजांना म्हणतात वैराग्य निर्माण झालं. तुकाराम महाराजच्या कीर्तनामध्ये वैराग्य आलं महाराज. मग तुकोबराय काय म्हणले? नाही म्हणले आम्ही फक्त नामाचं बीज वाढवू तुम्ही धर्माचं रक्षण करा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचं रक्षण तुम्ही करा आम्ही नामाचं बीज वाढवू म्हणलेलं आहे. भैया आपल्याला पोवाडा घ्यायचा बरं का? चालू करा. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझांबे करुणी प्रारंभे डफावर थाप तू पुण्याचा डफावर थाप तू पुण्याचा. जय हा महाराष्ट्राचा प्राण जय हा महाराष्ट्राचा प्राण गातो शिवप्रभूच गुणगान. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तलवार हातात घेणारे 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा करणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. राजाची माती कानाला लावा राज तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत बाजी खिंडीत आहे हे रक्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. महाराज वयाच्या 51व्या वर्षी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. महाराज माणसं रडतील यात काय नवल आहे? माणसं रडतील यात काय नवल आहे? महाराज घोड्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खाली उरवल्या. महाराज सरदार रडले. महाराज सरदार काय सांगायचं? महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवल्यानंतर आदक काळी रडले, वादक काळी रडले, सर्व सरदार रडले.
छत्रपती शिवाजी महाराज देह ठेवल्यानंतर महाराज चलत्या चितेत वाघ्या नावाच्या कुत्र्यानं उडी टाकली महाराज. छत्रपती शिवाजी महाराज समोर तुम्ही बघा वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे तिथं महाराज. ज्यावेळेस देह ठेवला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे सगळे देव जागेवर आहेत. दारामध्ये तुळस आहे, मंदिरावरचा कळस आहे. त्या काळात माझ्या आई बहिणीची आबरू लुटली जात होती महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या माणसाचा चौरंग करावा, चौरंग शिक्षा देत होते माझे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आज तुम्ही आम्ही त्यांच्या जीवावर जगत आहोत. वर्षाला शिवजयंती साजरी केली जाते महाराज. सांगायचा मुद्दा असा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. बघा किती वाटलं भारी, पोवाडा ऐकलं भारी वाटतं का नाही? ऐकताना भारी वाटलं असेल, पण त्यावेळेस माझ्या शिवाजी महाराजांना काय त्रास झाला असेल म्हणा सांगा. 18 पगड जाती एकत्र केल्या माझ्या शिवाजी महाराजांनी. राजा मी आज मरणार आहे, राज आज माझा नंबर आहे, राज आज माझा नंबर आहे, आज माझा नंबर आहे. 18 पगड एकत्र जाती केल्या म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. आज सुद्धा गेली 450 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज जयंती करतो आपण. कशासाठी करतो? धर्माचं रक्षण करणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराज. म्हणून तर जगद्गुरूच्या तुकोबरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना वैराग्य आलं होतं. तुम्ही काय करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि तुम्ही काय करा, धर्माचं रक्षण करा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात? नामाचे बीज वाढवा. ज्यावेळेस समुद्रामध्ये पाणी आलं भरपूर, एक आराधीन होती, आराधीन तुळजापूरची आराधीन होती. तिनं असं कुंकू घ्यायचा पडीमध्ये, गळ्यामध्ये कवडी घालायची आणि कुंकू घ्यायचा हळदीचा असं उधराच. आई राजा उदे उदे सदानंदीचा. तिने फक्त काय म्हणायची माहिती? एकच म्हणायची, आई राजा उद उद. पाण्यात तिचं नाव बुडाल्यावर दुसरं काय म्हणाल? गणपतीला बोला, ओम श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा. पुन्हा शंकराला बोलावलं, शिव बोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. याला विश्वास राहिला नाही. पुन्हा म्हणाल सरस्वती माते. पुन्हा हनुमंताला बोलावं लागलं, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मत दाव. त्याने 100 देव गोळा करीस्तोवर ती नाव बुडाली महाराज. तिने 100 देवाची नाव ती माणूस बुडालं. पण त्या आराधीने काय केलं? फक्त एकच म्हणायची तिने, आई राधा सदानंदीचा. म्हणजे एक देव पक्का करायचा, 100 देव करायचं नाही. ते आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय सुखच नाही. म्हणून अभंगाचं दुसरं चरण, अवतार तुम्हा अवतार तुम्हा दराया कारण अवतार तुम्हा
होता अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन जड जीवा. जड जीव म्हणजे संसारामध्ये अडकलो होतो आपण. संसार कोणता? बायको लेकरं प्रपंच हे संसार नव्हतं. पुनरपी जननम पुनरपी मरण, जन्मने आणि मरणे, जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी पुन्हा अवतार घेतलेला जगत तुकोबराय काय म्हणतात? अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन जड जीवा. जड जीव म्हणजे मूळ पापी जैसे तैसे. देवाला आवडल अशी भक्ती करायची महाराज. कशी भक्ती करायची? आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार तुळसी माळ गळा गोपी चंदन कीरा, 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 तुळसी माळ गळा गोपी चंदन कीरा. आवडे देवासी तो ऐका. म्हणजे देवाला आवडल अशी भक्ती करायची महाराज. कशी करायची माहिती आहे का? गळ्यामध्ये पवित्र तुळशी माळ घालायची, कपाला गंध बुका काही असेल त्या आई जगदंबेचं कुंकू असावा. आवडे देवासी तो ऐका प्रकार. मग सांगू का महाराज, बंगला गाडी चुंगला सगळं जागेवर किती कमवा, जाताना काहीच येणार नाही महाराज. एक तलाठी मेला होता त्या ह्याचा इटगाव म्हणून आहे तलाठी. त्याला पैसे खायचा नाद होता. टेबला खाऊन पगारला धक्का सुद्धा लावून नाही महाराज त्यानं. त्यांनी सांगितलं टेबला खाऊन पैसे घेतले महाराज. आणि काय सांगितलं माहित आहे का? कावळा शिवाचा होता कावळा. माणसं ती मातीला आले, मला म्हणले कुठल्या खात्यात नोकरी आहे? तलाठी होतं म्हणले. तलाठी 100ची नोट ठेवा म्हणले. 100ची नोट. त्याच्या निवदावर 100ची नोट ठेवली. कावळ्याने गप्तीशी गाठ शिवला. निमीन बोबाटे यासाठी केला होता टास, शेवटचा दिस गोड व्हावा. आयुष्यभर जर तुम्ही संप्रदायामध्ये राहिलो, आयुष्यभर परमार्थामध्ये राहिलो, जाताना टाळ इना दिंडी पकवाज वाजूस्तो माणसाला स्मशानात पोच करते. कारण काय ना आयुष्यभर परमार्थ केलं असतं. माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय स्मशानात कळते. लय कडू होतं, गावची पिढा गेली म्हणणार म्हणून संप्रदाय नाही केलं. आणि भजन कीर्तन केलं स्वर्गात त्याला वैकुंठात येते ती महाराज. सांगायचा मुद्दा काय? एक पी चिदंबरम नावाचा माणूस होता. पी चिदंबरम सोलापूरला स्मशानात बघितून येताना तो जंगलामध्ये वन रक्षकाचं काम करत होता महाराज. त्याने काय केलं माहित आहे का? पशु प्राण्यावर जीव लावायचा. काय पाणी कमी पडू द्यायचं नाही, त्याला खायला काटलं कुठलं काहीच कमी पडू द्यायचं नाही महाराज. शेवटी निवळ दाखवताना त्याच्या हाताखाली तो माणूस होता पिशवी वागवणारा. ती काय करायचं माहित आहे का? त्याच्या सोबत राहायचा. त्याने अनेक पशु, कावळ्याने घास शिवला नाही म्हणून त्याने काय केलं? पशु पक्षाचे अनेक आवाज काढले. चिमणी, कावळा, हत्ती, वाघ, सिंह असे बरेच आवाज काढले. पोपट ही ती सगळे आवाज सुंदर काढल्यानंतर मग कावळ्याने घास शिवला महाराज. मग एकदम देशी दारू पिणार होते. देशी तिथे बी कावळ्याने घास शिवला महाराज. तिथं दारू वाटल्यानंतर कावळ्याने घास शिवला महाराज. कुणी? कावळ्याने. म्हणजे कशासाठी सांगतो? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. जाताना फक्त महाराज सोनं लाकीट काय येणार नाही, तुळशीची माळच गळ्यात येणार आहे. अहो महाराज मेल्यानंतर कटोरा सुद्धा येत नाही. येते का कटोरा? एक जणाच्या मातीला गेल्यावरती मला आरा अडकिता म्हणला अडकिता
दुसरं म्हणते लाव पाय वड पुन्हा टाइम आहे म्हणते थांबाला सकाळचं उपाशाव भावकी म्हणते ती मेले ते त्याच्या कर्माने घे चांद पे चल कोण नाही कुणाचं नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळी सोय रे आणि ती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी राजा रावणाची संपत्ती एवढी असताना सुद्धा मेल्यानंतर मंडोदरी उठली म्हणी टाकणार हनुमंतरानं अडविलं तुका म्हणे त्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही एक कवडी सुद्धा येणार नाही सोनं काय जर फक्त तुळशीची माळ येणार आहे म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस अवतार तुम्हा धराया कारण वाढ उतराया जनजड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने अनेक अवतार घेतलेत महाराज अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी पृथ्वी तळ पाप वाढल्यामुळं जगद्गुरु तुकोबराचा एक अभंग आहे तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा पृथ्वीला पापाचं वजन झाल्यामुळे पुंडलिकाने अवतार घेतला त्या पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली महाराज कुणाची बायकोची नव आई वडिलांची सेवा केली नवे नवे जगाचा मालक ब्रह्मांड नाईक भगवान पांडुरंग परमात्मा त्या चंद्रभागेवर आला आणि त्या पुंडलिकाच्या असे कमरवात ठेवला का बरं कमरवात ठेवला माहिती आहे का लय अवतार घेतले म्हणले दमलो काय म्हणले माणूस काम केलं असं दमल्यावर करते वास कमरवाट होते का नाही लय अवतार घेतले म्हणले दमलो असं समचरण दृष्टी ठेवली साजेरी तेथे माझे हरी वृत्ती राहो माझे हरी वृत्ती काय करते त्या ठिकाणी माझ्या चरणावरती राहू दे म्हणून जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात त्या पुंडलिकरायाने साई वडिलांची सेवा केली कुकुड मुनी नावाच्या ऋषीच्या आश्रमाचं दर्शन घेतलं तिथं गंगा यमुना सरस्वती दर्शनाला आल्या होत्या जाताना मलिन होत्या बाहेर आल्यानंतर शुद्ध झाल्यानंतर पुंडलिकरायाने विचारलं तुम्ही कसं काय तुझ्यासारख्या दुराचारी नीच पापेला गोष्ट करणार कारण ती बायकोच ऐकत होत कोण पुंडलिक म्हणून दुराचारी शब्द वापरलेला त्यांनी बघितलं मग आई वडिला सेवा केली जगाचा मालक ब्रह्मांड नाही भगवान पांडुरंग परमात्मा त्या विठेवरती येऊन थांबलेला आहे महाराज म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुम्ही कोणत्याही कुळामध्ये जन्माला या कोणत्याही धर्मामध्ये जन्माला या तुम्हाला देवाचं नाव घ्यायला अधिकार आहे सकळ असे येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे हरीचं नाम घ्या आणि जन्म मरणाचा फेरा चुकवा पांडुरंगाच्या दर्शनाला येत असताना एक लंगड येत होत लंगड असं लंगत येत होत एक लंगड त्याच्या मग एक आंधळ येत होत असं त्याच्या मग बहिरे येत होत एक मुक येत होतं मागून मुक माणसं मुख्य आहे बघत आहो नाही लंगड असते एक आंधळ असते एक मुक असते काय काय जवळ रात आंधळ असते वर रात आंधळ रात्री दिसत नाही त्याला धरून यावं लागतं कशामुळं केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती केलेल्या कर्माची फळं भोगून घेतल्याशिवाय देव सोडत नाही महाराज लंगडा आल्यावर नामदेव महाराज म्हणले अरे देवा तुला काय कळतंय का म्हणले त्या माणसाला लंगड केले म्हणजे एका पायाने लंगडा होता हे बघ म्हणले मी काय करू शकत नाही नामदेवरा तुम्ही इथेवरती उभं राहा जगाचं कल्याण करा असं नामदेवरा इथेवर मी थांबले असे हात कमळून ठेवले त्या लंगड्याकडे बघितलं त्याची मागची कॅटेगरी बघितली मागचं काय कुठं केलं का आयुष्यभर ती बघितलं देवा म्हणला तू त्याचा एक पाय ठेवला मला दोन्ही पाय काढावा पाहिजे मला इतकं कडू होतं ती माणूस त्याच्या मागून आला आंधळ म्हणजे असं काय केलं विटेवर उभारल्यावर सगळं दिसतं त्या माणसाने काय काय केलं आपण कॉम्प्युटर बघतो का तुम्ही आधार कार्ड असते वा 40 वय असते माणसं 50 वय लावून संप्रदायामध्ये पगार उचलते तिथे मी ती बघायला अभ्यास करायला तुम्हाला चाल येते का भजनी येते का बघते आणि मग पगार शासन काही येणार का पगार द्यावा 40 वय असते 50 वय करून पगार उचलते महाराज संप्रदायामध्ये चालू आहे सध्या मग तसं त्या आंधळ्याला बघितल्यानंतर बघितलं आणि बघितल्यावर काय म्हणले माहिती आहे का तेव्हा म्हणले त्याचा एक तर डोळा ठोला म्हणले दोन्ही काढायला पाहिजे जगद्गुरु तुकोबराय काय म्हणले
वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. कोणत्याही कुळामध्ये जन्माला या, सांगायचा मुद्दा काय? कर्म चांगलं करा, भगवंताची प्राप्ती आहे. भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं? भगवंताचं नामच घ्यावं लागलं. वाढावया सुख. सुख कुठं आहे? संसारात सुख आहे का? अजिबात नाही. एक तर आत्या म्हणली माझ्या डोळ्यात एकच पोराचं लगीन करायचं म्हणली. माझ्या डोळ्यात एकच काय म्हणली? माझ्या डोळ्यात एकच करायचं म्हणली. लगीन केलं महाराज, सून काय चालू दिना. ती आली दिंडीत सप्त्यात. प्रस्थान कधी आहे म्हणली दिंडीचं? प्रस्थान मी तुळस घेणार आहे म्हणली. का? संसारात सुख नाही म्हणली. सून काय माझं ऐकलं गेल्या, मी दिंडी देणार आहे म्हणली. धाकट्याच करायचं का? तसा देवा सोडी पण धाकट्याच करणार नाही म्हणली. नाव नको बाबा म्हणले. ती काय म्हणली? माझ्या डोळ्यात एकच पोराचं लगीन करायचं आहे. काय म्हणली? माझ्या अगोदर डोळ्यात एकच करायचं आहे. संसारामध्ये सुख आहे का महाराज? सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार. संसारात सुख नाहीच महाराज. सुखाचा विचार नाही कोठे. दुःखानं भरलेला जीव आहे. इथं तुम्हाला घरचं का आठवतंय का? बघा, आठवत नाही. हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा नाही म्हणून सांगितलेला. स्वर्गीच्या अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. हे लोकच कोणता? मृत्यूलोकात जन्माला माणूस मरणार आहे. प्रत्येक जीवाला काय? मृत्यूलोक. मृत्यूलोक म्हणजे कळालं का? 21 स्वर्ग आहेत खाली. 21 स्वर्ग आणि 7 पातळ आहेत. मृत्यूलोक हे आवडलेला आहे देवाचं. मृत्यूलोकी या महावडते परी एका हरिनामाविन विठ्ठले चित्त प्रपंचापासोनी वमन येते मनी बैसलेसे. मृत्यूलोकात आल्यानंतर फक्त भगवंताचं नामचिंतन करायचं आहे महाराज. तुम्हाला काय करायचं? नामचिंतन करायचं आहे. मग कसं घ्यायचं ते? आवडीने घ्यायचं. आवडीनं सवडीनं माणसं परमार्थ कराल. ते आलो असतो पण शेतात दाराचे ते. महाराज तुम्ही जगाचा अभ्यास केला का कधी? जगाचा अभ्यास करत असताना तुम्ही बघा, एका आमदार खासदाराचं पोरग मिलिटरीत नाही, एका कीर्तनकाराचं पोरग मिलिटरीत नाही. मिलिटरीत मुलगा कुणाचा आहे? मिलिटरीत. आपण म्हणतो ना जय जवान जय किसान. जय जवान म्हणजे देशसेवा करतात, जय किसान म्हणजे शेतकरी अन्नधान्य पिकवतो म्हणून आपण त्यांच्या जीवावर जगतो. जय जवान जय किसान. अरे ज्याची आई 3 रंगाचं लुगडं नेसते, ज्याचा बाप म्हशी वळवतो, त्याचा मुलगा देश सांभाळतो. महाराज टाळी वाजवा. जगामध्ये जर तुम्ही बघितलं तर फक्त देश सेवा करणारा हा माझा देशभक्त आहे आणि माझा शेतकरी राजा हा शेती करतो म्हणून आम्ही जगतो. अहो ज्या भगवंताने चोच निर्माण केली आहे, दाना त्या देवानं तयार केलेला आहे. दाना त्या देवानं तयार केलेला आहे. माग त्या राक्षस कुळामध्ये हिरण्यकश्यपूने काय केलं महाराज? हिरण्यकश्यपू बोलू लागला, म्हणला देवाचं नाव घ्यायचं नाही, फक्त माझं नाव घ्यायचं. म्हणला त्या काळामध्ये दरारा होता. कुणाचा? हिरण्यकश्यपूचा. जगद्गुरु तुकोबाराचा अवतार भक्त प्रल्हाद आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार कोणता? भक्त प्रल्हाद. त्याने म्हटला जगात आल्यानंतर फक्त काय म्हणायचं? जय हिरण्यकश्यपू, जय हिरण्यकश्यपू. देवाच्या नावाला बंदी आलती महाराज त्या काळात. हिरण्यकश्यपू जंगलामध्ये गेल्यानंतर तिथं काय झालं? झाडावरती एक पोपट बसलं होतं. पोपट काय बसलं होतं? ती पोपट काय म्हणायचं माहिती का? काय म्हणायचं पोपट? ह्याच्या तर दरबारात बंदी होती, देवाचं नाव घ्यायचं नाही. कुणाच्या? हिरण्यकश्यपूच्या. त्याची तळपायाच्या मस्तकाला गेली, बाण करणार सोडणार, तोवर तो पोपट उडून गेलं महाराज.
घरी आला. जगद्गुरु तुकोबराच्या अवताराचं बोलतो आपण, याच्या बाहेरचं नाही बोलत. आणि मग घरी आला. कसं असतंय, ज्याचे लग्न झाले त्याला माहित आहे कसं असतंय, ज्याचं झालंय त्याला माहित नाही. एका पोराचं 42 वय होतं. JCB 10-12 ट्रॅक्टर आणि शेती जमीन बंगला जुमला पेट्रोल पंप धाबं बरंच काय काय होतं. त्यानं 21 दोन्ही 42 मुली पाहिजे होत्या. आणि त्या पाहुण्यानं सांगितलं होतं लय स्टेट आहे मुली, त्याला देऊन टाका पोरगी. त्याच्या आई म्हणली त्याला देणार नाही म्हणली, कारण ही मला आधी पाहायला होता. कुणाला? 21 दोन्ही वयाच्या 21व्या वर्षी त्यानं लग्नाला सुरुवात केली होती. वयाच्या 42व्या वर्षी त्याचं लग्न तिथं आला बघायला. आणि ते मुलीची आई म्हणली ही मला बघायला तर म्हणजे ह्याला द्यायचं नाही, ते दहावं तिकडं जाळा म्हणली. त्याचं कायच नको म्हणे मला. सांगायचा मुद्दा काय, पत्नी आली घरी. आणि कसं असतंय, बायको ती घरी आल्यावर आज तुम्ही पैसे आले का, पैसे मालकापाशी लय खुश असते घरी आल्यावर. मजेत असते. वडापाव आण, कुठं काय, दहावीवर पनीर भाजी आण, कुठं शेंगा भाजी आण, कुठं काय आण, काय लय भारी असते पैसे आल्यावर. आणि ज्यांचे नुकसान झाले का घरी तोंड बारीक करून येते घरी. बायको म्हणते आज काय तर नुकसान झाले का तुमचं म्हणे. काय झालं नुकसान. तसं त्या हिरण्यकश्यपूला गयाधूने विचारलं तुमचा आज चेहरा पडलेला आहे, आज काय झाले नेमकं. काय सांगू म्हणजे माझ्या तळपायाच्या मस्तकाला गेलेले आहे. त्या जंगलामध्ये एक झाड होतं, त्या झाडावरती एक पोपट होता. आणि ते पोपट काय म्हटलं माहिती आहे, सांगितलं नारायण म्हणलं ग. मग त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं सांगा मग. नारायण. चहा ठेवला, चहा बायको घरी चहा पेलो तिथे म्हणला नारायण. पुन्हा जेवायला चालू केलं, भाकरी थापटाला चालू केल्या. काय तू, कारण काय तू कोण होती माहिती आहे, सात्विक होती. चांगल्या पुटी चांगली मुलं जन्माला यायची मुलं आईचं सुद्धा देह पवित्र लागतं. बघा कोणतरी एक जण माळकरी लागते घरात. एक जण असं जर असले एक जण तर एक जण तर माळकरी पाहिजे. मग कुणी का असं ना, मग नवरा असू ना तर बायको असू, एक जण तर असं जर असले एक जण माळकरी पाहिजे बरं का. दोन्ही बी असंच म्हणल्यावर मग तसंच जन्माला येते पुढे. सांगा तर मुद्दा काय. पुन्हा भाकरी थापताना सुरुवात केली. कोण माता काय अजून काय म्हणला होती पोपट. किती सांगू तुला नारायण म्हणला ग. किती वेळा झालं, 3दा झालं, 3दा बरं का. बाय असं लय विचार काय बोला होती पोपट, कारण तिला म्हणून घ्यायचं होतं त्या कोणाकडून राक्षस कुळ कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. जेवण झालं, चहा पण झालं, सगळं झालं. बेडरूम मध्ये गेल्यानंतर तिथं पण काय तुम्ही विचारलं कुणाला, हिरण्यकश्यपूला. काय म्हटला होतो पोपट. ते पोपट काय म्हटलं, अगं किती सांगू तुला नारायण म्हटला ग. काय म्हणला, नारायण म्हटला. किती सांगू तुला, सांगाच किती असते. रोज उठून तू आल्यापासून मला देवाची नावाची बंदी होती आणि तू ती चर्चा बरं ती पोपट काय म्हणला, पोपट काय म्हणला. 5-6 वेळा नाम घ्यायला लावलं. कुणाचं, पांडुरंगाचं, आई जगदंबेचं, नारायण. गौरी नारायणी नमस्तुते, नारायण शब्द आलेला आहे. नारायण म्हणजे पांडुरंगाचंच नाव आहे आणि नारायणी म्हणजे आई जगदंबेचंच नाव आहे. नारायण म्हटल्यामुळं महाराज सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला. सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला. उद्धवाला जरा कृष्णराता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण काढे, हरिपटामधला अभंग आहे हा. कुठला, सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबाला उद्धवाला झाला कृष्ण जाता. भक्त प्रल्हाद जन्माला आला महाराज. सत्वर उच्चार सतत नामचिंतन केल्यामुळं पोटामध्ये भक्त प्रल्हाद जन्माला आला महाराज. नामचिंतन केल्यावर काय होतं तर मुलगा चांगला सात्विक जन्माला येतो. राष्ट्रमाता आई जिजाबाईने काय सांगितलं होतं, मला डोहाळे लागले. डोहाळे लागले की आज काय म्हणते, कुरकुराना म्हणते. कुरकुर काय म्हणते, कुरकुराना. मला डोहाळे लागले, मला पावभाजी आणा, मला पाव चटणी आणा.
तशी माझी राष्ट्रमाता जिजामाई आई साहेब काय म्हटल्या, घोडा ना म्हणले, घोड्याला समोर बोलवलं आणि हातामध्ये शमशेर तलवार घेतली. असा मुलगा माझ्या पोटाला जन्माला यावा म्हणून राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. म्हष्टाळी वाजवा. भक्त प्रल्हाद त्या जन्माला आल्यानंतर महाराज सतत भगवंताचं, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार भक्त प्रल्हाद आहे. महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज अवतार कोणता? भक्त प्रल्हाद आहे. आणि मग त्याला तेलात उकळत्या तेलात टाकलं, डोंगरावून ढकलून दिलं, हत्तीच्या त्याच्या खाली दिलं, सर्पाच्या बिळात घातलं. नाही तिथे साहित्य नाही ती सजा केली, पण केसालाही धक्का लागला नाही. कुणाला? भक्त प्रल्हादाला. कशामुळं? सतत नाम होतं त्याचं, नारायण नारायण श्रीमन्नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण नारायण श्रीमन्नारायण, नारायण नारायण श्रीमन्नारायण. भक्त प्रल्हादानं मुखामध्ये नाम घेतल्यामुळं आम्हा हरीच्या दासा नाही भय त्रिलोकी, त्रिलोकात जर गेला तर हरीच्या नामधारकाला काहीच होऊ शकत नाही. नावामध्ये इतकी ताकद आहे महाराज. मग सांगायचा मुद्दा काय? अभंगाचा तिसरं चरण, वाढावं या सुख भक्ती भाव धर्म कुळाचारण विठोबाचे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी खायप्याची पंचायत होती. म्हण कसं होतस कसं होते त्या काळात? जगद्गुरु तुकाराम 65 लाखाची जागिरी होती महाराज. सगळ्याला दान केले. पहिला कर्ज मुक्त करणारा कोण आहे तर माझे जगद्गुरु तुकोबार आहेत. त्या तुकाराम महाराज सगळं वाटून टाकलं महाराज. आणि तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ केला. तुकाराम महाराजांनी कोणता पुरुषार्थ केला आहे का? सगळ्या लोकांनी त्रास देऊ लागले तुकाराम महाराजांना. नवे नवे त्याची गाथा इंद्रायणी बुडवली दगडासहित. जळी दगडासहित वह्या जैशा तारियल्या लाह्या. लाह्या कसं तरकतात तसं माझ्या तुकोबराच्या ग्रंथ तरले गेले महाराज. रामाच्या काळात दगड तरली महाराज. कशावर? नामावर. त्या दगडावर राम नाव टाकायचं आणि सोडून द्यायचं. राम नाव टाकायचं सोडून द्यायचं. लोक लावालावी करायला एक नंबर आहे तेव्हा. राजा रावणाच्या काळात काय झालं? असं दरवाजा होता. दोन दरवाजा लावलं. दरवाजा लावले ते राम नाम तयार व्हायचं. काय व्हायचं? राम. दरवाजा लावल्यावर राम इकडं राम इकडं मग. बर का? काय लगा म्हणला तू त्या देवाची दुश्मनी करतो म्हणला. ते देवाचं नाव टाकले म्हणले. कस काय? लावा दरवाजा म्हणले. लावला दरवाजा. त्याच्यावर राम नाव होतं. लोक लावलाय करले कशी आहे ती बघा सांगावं. त्याचं ह्याला दुसऱ्याचा काटा कसं निघते बघते. तसं त्या फ्रीजमधली माणसं म्हणली राम नाव आहे म्हणले दरवाजा. बिभीषणला बोलले इकडे म्हणले काय प्रकार आहे? काय झालं? त्याच्यावरती राम कस काय नाव आहे म्हणले दरवाजावर. राम कस काय नाव आहे म्हटल्यावर दादा तुला कळत नाही का?
ही बाकी इडे सगळी तुला कळत नाही का? काय राम म्हणजे रावण, राम म्हणजे रावण म्हणजे तुम्ही, आणि म म्हणजे मंडोदरी, मंडोदरी म्हणजे तुमची पत्नी. 7 पतिव्रत आहेत महाराज. किती? 7. मंडोदरी, सीता, तारा, उर्मिला, अहिल्या, द्रौपदी आणि दत्ताच्या आईचं काय नाव आहे? अनुसया. बघा महिला मंडळ हुशार आहे. बा सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे हुशार पाहिजेत. म्हणून माऊली म्हणतात प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, प्रभू तुम्ही ऐकणारे अशी हुशार पाहिजे. बा 7 मंडोदरी म्हणजे 7 पतिव्रता होते महाराज. मग पुन्हा सकाळी रांगोळ काढले तिथे बी राम नाव होतं. तिथे कशाला नाव टाकले म्हणजे? अहो राम म्हणजे रावण म्हणजे मंडोदरी. सांगायचा मुद्दा काय? राम नाव टाकल्यावर दगड तरत होती महाराज. राम नाव टाकल्यावर दगड तरत होती. एक तुम्हाला सांगू का महाराज, तुकाराम शब्द कसा आलाय? तुकाराम, तुकाराम हा शब्द आलाय. आज तुकोबराचं बीज आहे. आज तुकोबराशिवाय बोलत नाही दुसरं काय. मी मागून पुढे आलो, असं पुन्हा मागे जायला पाहिजे, मागून पुढे आलो. तुकाराम, तू कशाचा रामा? मी तुकाराम. प्रभू रामचंद्राबरोबर ज्यांची तुलना केली असे तुकोबर आहेत. त्यावेळेस दगड तरली, आज ग्रंथ तरतायत. आज काय तरते? पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने त्या इंद्रायणीमध्ये 13 दिवस थांबावं. तुकोबाई संसाराची राख रांगोळी झाली महाराज. होतं ती नव्हतं सगळं. काय झालं? देवाने ते दगड ग्रंथ बाहेर काढला. 13 दिवसानंतर जगद्गुरु तुकोबराय रडू लागले. सगळ्याला फुलं वाटलीत का? सगळं कोण राहुनी बर का? टाइम झालेला आहे 12. 3 मिनिटं बाकी आहे. आणि मग तू कशाचा राम? मी तुकाराम. तुकोबराय बरोबर ज्याची तुलना केली ते तुकोबराय. त्या तुकाराम महाराजांचे ग्रंथ त्या भगवंताने इंद्रायणीमध्ये सांभाळावं महाराज. तुकाराम महाराज रडले. जगद्गुरु तुकाराम महाराज आयुष्यात कधी रडले नाहीत. पण देवाला म्हणले देवा तुम्ही कसं काय मध्ये, आणि त्यांचं नामच घेतलं होतं विठ्ठल. तुम्ही कुठेही बघा विठ्ठलाचा शब्द आले, देवाचं नाव आलेलं आहे. विठ्ठल आहे, कुठे गोविंद आहे, कुठे वासुदेव आहे, बरेच नाव अशी देवाचे आलेले आहेत. सांगायचा मुद्दा काय? तू कशाचा रामा? मी तुकारामा. तुकोबराय ज्याची तुलना केली ते तुकोबराय. त्या तुकाराम महाराजांना आता गुलाल आपल्याला टाकायचा आहे. सगळ्यांनी हजर हवा. सगळं फुलं देत का बघा. किती वेळा गेला झालं का सगळं मागचं? घ्या उभं राहा सगळं. उभं राहा सगळी, उभं राहा. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढू वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वाढू वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठासी रंग बोलावितो, वैकुंठासी रंग बोलावितो, वैकुंठासी रंग बोलावितो. अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठू आम्हासी पावला. झाला गुंत तुका, झाला गुंत तुका, कुणी सैत झाला गुंत तुका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठासी रंग बोलावितो, वैकुंठासी रंग बोलावितो. बोला पुंडलिक महाराज पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म
पुळा चार नाम विठोबाचे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अवतार घेतलेला आहे. तुमच्या आमच्या सर्वसामान्य जडजीवंत अवतार घेण्यासाठी तुकोबराने अवतार घेतलेला आहे. तुकोबराय काय म्हणतात, या भूतलावर जन्माला आल्यानंतर एकदा तरी देवाचं नाव घ्यावं. किती? एकदा. सुखा लागी करशी तळमळ तरी तू पंढरीस जा एक वेळा. 100 वेळा जाऊ नका म्हणून एकच वेळा सांगितलं. त्यांना बोला इकडं. माऊली ज्ञानराज
नामाचे अभंगार केले आरती तुकारामा चिता तुलनेची ब्रह्म तुकाराती आले मनोनी रामेश्वरी मनोनी रामेश्वरी जय मस्तकाते आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी Hare